धन्यवाद. द्या जरा लेवल द्या. तो आता जरा रंगात गेलो. हाय बघ काय करू अनपट तिरंगी करायची. हाय धन्यवाद. हो अतिशय सुंदर. बोल या ठिकाणी मनोरंजन भजन धर्ममंडळीचा माईक बघा. सुंदर या ठिकाणी सुरुवात मला सांगल्याने की तू काहीतरी 1 तासभर काहीतरी केला. 1 तास किती शिकला रे तू? घड्याळ तुला आकडे समजत 1 2 3 समजतात का? असं द्या त्यांनी एवढी वेळ काढला तर मला पण तेवढी वेळ पाहिजे ना. तू का आकडे बिकडे काय समजतात? 1 तास मी काढलंय. होय घरा सांग काय देवाक स्मरून सांग. खरोखर काढला असेल तर माझा सगळा पाकिट देशील. रातारोल विषय बोले बरेच मुद्दे या ठिकाणी मांडले. व दुसरी गोष्ट मैत्रीचं काहीतरी सांगा नाही. हाय हुकुवा असा होता. तुम्ही केड करतात बुवा एखाद्या बुवा कधी पण आहे ना बुवा. बुवा ऐकला त्याच्याशी बोलवलं बा. तुझी माझी डबल बर आहे. हे सोन्या इकडे बघ. त्याचे दान पुढे त्याच्या बिस्किटचे पुढे बिस्किट खा आधी. असं विषय बुवा. कलाकार आहे. कलाकारची कधी पण आपण किंमत करू शकतो. तू केड करत केड. तुझा कसा हाय हुकू हाय. तू बिचारा तुझ्या वाक्यात पण बोल झालाय. एका वाजून दाबा हाय हुकू हाय. नको नको राहू दे. यो केड करता. आणि दुसरी गोष्ट बुवा बोलताना थोडस भांगा पिया. कारण मी सांगितलं की महिलांना आज 1500 रुपये मिळत आहेत. बुवा म्हणता आम्हाला काय भेटला? तुझं काय लक्ष घड्याळावर नसतं ते काय राहतो राहतो विषय. एका बघितलं तू त्याचं दंड बघितलं काय? त्याचं दंड तू बघितलं काय? आणि खरं मनोरंजन करण्यात खूप चांगले आहेत. पण आपण एक लेवल सोडून बोलूया नको. तू घंटा मिनिटा इकडे दाखवा नको. तुझ्याकडे हा नामा तुझ्याकडे ठेव. भारी आहेस बाबा. त्या ठिकाणी रूपाचा अभंग. आता बुवाने सांगितलं की रूप म्हणजे कसं असलं पाहिजे. आणि बुवा पैसे मागून घ्यायची सवय आपली नाही. आपल्या हक्काचे असतात ते आपल्याला मिळणार. तुझी सुपारी किती आहे? मिस्त्रीचा 2000 काय म्हणतं का? धन्यवाद. या ठिकाणी बुवाने सांगितलं किस्सा जाता जाता की मी शाळेत होतो. आणि शाळेत असताना काय म्हणा 10 बांगडे. एक बांगड्या 10 बांगडे म्हणता 10 रुपये किती 100 रुपये. आणि एक बांगडं कसं पडलं तर म्हणता पिशवी फाटलेली असत. तसंच सेम विषय. आता दिसताना फक्त माझ्या वयात फक्त मोठा मका सांगता पाया पडत. पण तसं काही विषय नाही. तो दिसताना एकदम बारीक आहे. का 2 चेडवर है ना. तो ब्रँड आहे. तो ब्रँडच वेगळं. तुझं ब्रँड वेगळं. गोवाने सांगितलं आणि अजून विषय. आम्ही 2 जण एकाच शाळेत कुडाळ. तेव्हा पहिल्यांदा मुंबईत होते. मुंबईत. आणि दोघं पण आम्ही एकाच शाळेत होतो. आणि आमची सवय दोघांची एकमेकाच्या बाजूला बसायचो. आणि खिडकीत आमच्या दोघांची बेंच आहे. दोघांची खिडकीत बेंच. ह्यो माझ्या खिडकीच्या बाजूला बसायचो आणि मी त्याच्या बाजूला. त्याची घाणेरडी सवय. लोकांकडनं मागून घ्यायचा. ह्याने काय केलं सारखं आपलं बाहेर खिडकीतनं वाकान बघितलं. त्या बाईने एकदा 2दा बघितलं आणि सारखं आपल्या खिडकीच्या बाहेर वाकान बघितलं. वाकान बघी. 1 मध्ये एकदा तो खडू मारलाय. हे समीर, तुझं ब्रँड वेगळं, गोवाने सांगितलं की रूप म्हणजे कसं असलं पाहिजे. आणि बुवा पैसे मागून घ्यायचा. ह्याने काय केलं सारखं आपलं बाहेर खिडकीच्या बाहेर वाकण बघितलं. वाकण बघी. एकदा तो खडू मारलाय. हे समीर
त्याची गरज हाय उपवाला तुला भारी पडा. तर बाहेर बघी होतो तर बाई म्हणतो रे समीर म्हणतो बाहेर काय बघतो ना म्हणतो बाई काय नाही बघत काय ना मी शांत झालं. दुसऱ्या वेळी परत बाई आल्या त्याचं आपलं एकच धंदो बाहेर बघता खिडकीतनं बाहेर दिसतं बाई हे समीर बाहेर काय म्हणता काय नाही. 4-5 मिनिटं झाली परत समीरा बाहेर बघूची सवय बाहेर बघितल्यावर बाहेर म्हणतो हे बाहेर म्हणता काय बघतं लगेच तुला हुशार जो म्हणता बाकी काय ना म्हणतो कोंबडी कवाड घालते काय म्हणता बघतोय काय म्हणतात कोंबडी कवाड घालते तर बघतोय ते बाई म्हणतात अरे कोंबडी कवाड घालतात त्यात काय म्हणता एवढा मोठा नावा तेव्हा हॅलो हुशार जेव्हा म्हणतात एवढं काय नावा म्हणतात तुम्ही घालून दाखवा. काय लाड नाहीत नाही का मिक्सर नक्कीच लावून दिला का हा तुला कसं जाणार पाहिजे एवढा त्यात तुला सांगताय हे राजा खाली एक बटन असं माहिती तरी हात पकडते का तू घंटावाला मागता हे तू बिस्किट खा तो सांगता की कदम बुवा आणि पंचाळ बुवा मित्र होते आणि खरं आहे भजनात असताना बुवा आपण एकमेकांचा मान सन्मान तू केड करते हे मी स्पष्टपणे तुला सांगते. तू नंतर काही सांगते हे तू नंतर काय पण सांग नंतर नको चुकान पण भेटू नको त्याचं धनवत चुकान पण त्याच्या नंतर तू गपचूप गाडीत बसली घराकडे जाऊ हो पण तसं नको करू कारण खरोखर माका तरी वाईट वाटतं माझ्यावर माझ्या असताना माझ्या वाटतात काय बोलायचं ना पहिलं सांग अजिबात तर रूपाचा अभंग ज्याच्यात भगवंताचं रूप गेले 28 युग भगवंत त्या विटेवरती उभा आहे यांचा रूप मी बघितला असो माणूस लय भारी आहे कारण जोरती बसल्यावर तो मी बरेच 10-15 मिनिटं काढले तू किती वेळ काढलो असू दे. या ठिकाणी हे कलियुग आहे आणि या कलियुगात आपल्याला करायचं तर हरिनामाशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण गेले 28 युग भगवंतांना विटेवरती उभा आहे त्या विटेला बाजू किती आहेत 6 काम क्रोध लोभ मद मत्सर 6 षडविकार भगवंताने आपल्या पायाखाली दाबून ठेवले परंतु आपण ती वीट म्हणतोय जी पांडुरंगाच्या पायाखाली जी वीट आहे थोडस मी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतो कारण जो माणूस जोक्स करण्यात एक नंबर आहे कारण त्याचा हात पण धरणार नाही कारण त्याच्याकडे बघितल्यावर तो दिसता बघत असतो तात्या विचार तात्या तू बघितलं का दिलीप तो तात्या विचारते दिसतो थोड्या दिवसांतून शाळेंदारासारखं दिसणार तो खाईने मी काट्या सोडतो थोड्या दिवसात पण 14 आपले बाहेर तेव्हा माझ्यावर काट्या सोडू नको. तर ती वीट भगवंताच्या विटेवरती उभा आहे ती वीट म्हणजे नेमकं काय बघा ज्यावेळी इंद्र आणि चंद्र मी काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न मनोरंजन बुवाकडे दिला. इंद्र आणि चंद्र यांनी काय केलं ज्यावेळी अहिल्याला भ्रष्ट करायला निघाले इंद्र आणि चंद्र त्यावेळी गौतम ऋषीने ते बघितलं आणि त्याला मला पण शाप दिला काय चंद्राला सांगितलं की तू काळा पडशील आणि इंद्राला सांगितलं की तुझ्या संपूर्ण अंगावरती कोड उठतील. त्या शापाप्रमाणे चंद्र काळा झाला आणि इंद्राच्या संपूर्ण अंगावरती कोड उठले. आता इंद्र हा देवांचा राजाच्या अंगावरती जर कोड उठले तर त्याला राजा म्हणणार कोण त्याला देव म्हणणार कोण. शेवटी त्यांनी सर्व तीर्थयात्रा केली बरेच उपाय केले पण त्याच्या अंगावरचे कोड काय जात नव्हते शेवटी त्याने भगवंताची शिवशंभूंची प्रार्थना केली तपस्या केली. शिवशंकरने काय सांगितलं त्याला एक लोहदंड दिला त्याच्या हातात आणि सांगितलं हा लोहदंड घे आणि या पृथ्वी तलावरची सगळी तीर्थयात्रा कर आणि ज्या ठिकाणी हा लोहदंड पाण्यात करेल दंड बघले ना आता लोहदंड काय सांगितलं शंकराने की हा लोहदंड घे आणि हा लोहदंड घेऊन तू सर्व तीर्थयात्रा कर आणि ज्या ठिकाणी हा लोहदंड करेल त्या ठिकाणी बसून तू
लोहदंड त्या ठिकाणी तरेल, त्या ठिकाणी बसून तू भगवंताची उपासना कर. आता इंद्रदेव अंगावरती कोट उठलेला लोहदंड घेतला, सगळी तीर्थयात्रा केली, परंतु काय होईना. शेवटी फिरून 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 तो पंढरपुरात आला. पंढरपुरात आल्यानंतर तो लोहदंड त्याने पाण्यात टाकल्यानंतर तो लोहदंड पाण्यात तरला आणि त्या ठिकाणी बसून त्या भगवंताने देवाची उपासना केली. देवाची प्रार्थना केल्यानंतर साक्षात पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं. त्याच्या डोक्यावरती हात ठेवला तेव्हा त्याच्या संपूर्ण अंगावरचे कोड निघून गेले. तेव्हा त्या इंद्र काय सांगतोय त्याला की अरे मला एवढंच नको आहे भगवंता, मला अशी जागा दे की माझं नाव अख्ख्या दुनियेत, अख्ख्या जगात, या पृथ्वी तलावरती माझं नाव अमर राहील. तेव्हा त्या भगवंताला काय त्याने मागितलंय भगवंताकडे की तुझ्या पायाखालची वीट, ती वीट तू मला बनायचं आहे. तेव्हा तो लोहदंड होता, त्याची वीट बनवली आणि त्या विटेवरती गेली 28 युग भगवंत त्या विटेवरती उभा आहे. आणि आपण भजनाच्या माध्यमातून एवढं सांगणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचा फार चांगला त्या ठिकाणी भावांतरीचे हळवे गाणे म्हणणे मधुकर मिस्त्री यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिकाला धन्यवाद. मंडळाकडून स्वीकार करण्यात त्याला धन्यवाद. गाणं म्हणतो एक हळवे झाले. नको सांज चिपळ्या विना, नको सांज चिपळ्या विना, नको राग, नको सांज चिपळ्या विना, नको राग. सोबतही विवेकाला, सोबतही विवेकाला, येते आहे सांगितले की मेस्त्री परिवार आहे आणि बुवा खरोखर आज तुमचं माहिती नाही कदाचित हे 2-3 घराचा जो कार्यक्रम होतो तेवढं मोठा म्हणजे मेस्त्रीची ताकद बघितली बसून पळपो व्हायला होता तुला माहिती आहे हे एक लक्षात घे तेव्हा तिकडे पण मेस्त्री बाजूला मेस्त्री इकडे मेस्त्री आधी पण मिस्त्री तुका मिस्त्रीशिवाय पर्यायच नाही. तू किती काय सांग माका तुका मिस्त्रीशिवाय पर्यायच नाही. पैसे देणारे पण मिस्त्रीचं दे बापू. तू फक्त घंटा आणून ठेव तेवढा तुला नावा तुला काय बोलायचं नको कारण तुझं काम लोकांनी ओळखते. समीर कदम म्हणजे काय घंटा आणलं. आता तुका तो त्याच्या पुढे नाव पण टाका बुवा समीर कदम कंसात घंटा हलवणार. हवे देव चिडलोच तो पण खरोखर अशीच पारी होणार 100% बुवा पण बोलणार मी पण बोलणार. पण बुवा घंटा हलवायचं काम तुम्हीच करा माझ्याकडे देऊ नका. धन्यवाद. आपला कृपाभिलाषी गौरव पांचाल भिलाषी तुका तू शिकलंच नाही तुका याच्याकडे येणार तू फक्त घंटा हलवायचंच काम कर. हे सोन्या तुम्हाला खरं सांगतोय एकदा असंच विषय झाला तुमच्या समोर सांगतोय. आता मी मुंबईला राहतो व गावाकडे राहतो ना कुठं आहे ना हा असंच एकदा विषय चांगला विषय सांगतो आणि सत्य परिस्थिती हे कलियुग आहे आणि या कलियुगात
माझं अंधेरीला ऑफिस आहे. मी कामाला मुंबईला असतो आणि काय झालं विषय खरं सांगतो. माझं इथे ऑफिस बाजूला एक दुसरं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये एवढी वाईट परिस्थिती आली मंडळी. आग लागली, शॉर्ट सर्किट झाला, आग लागली आणि सगळे त्या ऑफिसमधले जळून खाक झाले. सगळे जळून गेले बिचारे. फक्त एकच माणूस वाचला. एक माणूस वाचला, कसा बसा चालत चालत आपल्या घरात आला, डोक्यात हात लावून बसला. आता आपला नवरा एवढा कापत घरात आला. बघितल्यानंतर ते बिचारी बाई लिहिली आणि त्याला एक तांब्या दिला पाण्यातून. एक तांब्या पिल्यानंतर ती बाई विचारता, हो एवढा झाला तरी काय? एवढे कापत घरात दिला, झाला तरी काय? अगं म्हणता काय तुला सांगू, माझ्या ऑफिस मध्ये म्हणतात शॉर्ट सर्किट झाला, सगळे जळून मेले, फक्त मी एकटाच वाचलो. एकटाच वाचलं म्हटल्याबरोबर ती थांबणार नाही. ती म्हणता, हो माझा कर्म चांगला, माझा नशीब चांगला म्हणून म्हणता तुम्ही वाचलात. नाही म्हणता ती बायको म्हणता, हो पण तुम्ही वाचलाच तरी कसे? तर ती म्हणता, बाकी काय नाही, मी एकटो बाहेर तंबाखू थुकून गेलो होतो म्हणून म्हणता मी वाचलो. म्हणजे सांगायचं बरं, या कलियुगात आपल्याला माणसात किंमत नाही, घंटा वाजवणाऱ्याकडे किंमत आहे. त्याच्यात एक्सपर्ट आम्हाला माहिती, लाईक करू शकतो तू रंगात किलो चला. त्या ठिकाणी रुमाला आम्हाला बुवारी बरंच काय म्हटलं. जय जय शंकर 15 रुबावली म्हणूया. प्रशांत पांचाळ त्यांच्याकडे माझ्यासाठी एक 100 रुपयाचा वार्षिकला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारत आणि त्यांना लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी समन्वय ज्ञानदेव मिस्त्री यांच्याकडून देखील माझ्यासाठी हे 100 रुपयाचा वार्षिक आहे, त्यांचे आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय समीर कदम बुवा घाबरलोच म्हणजे 100. अरे तू घाबरलाच रे. माझ्या दोन्ही अजितसाठी 100 आणि सौरभसाठी 100 50 रुपयाचा वर्षाला धन्यवाद. समजला काय? आता बाहेर जाऊ नको, तुका करणार त्या
तुका वाटतं 50 वर्ष ऐकतले गुरुवीण नाही कोणी रे दत्त नाम हाची ध्यास वाच म्हणणार कारण तुका समजते लहान तू गप्प रे आधी पेड करायची आणि मग त्याला 50 द्यायचे. या ठिकाणी सन्माननीय ज्ञानाई मेस्त्री यांच्याकडून फरमाईश गुरु सुद्धा रामूचा भला नक्कीच अभंगाच्या माध्यमातून पूर्ण करेल. कारण बुवांका एक चांगलं प्लॅटफॉर्म आता मिळालेलो कारण बुवाने खरोबर मी पहिल्यांदा असं बघतोय तू वेगळ्या म्हणून बघायचं 1500 रुपये त्याचो तुमच्या 1500 रुपये डोळा बायकोच्या ऐकलं बायको मारे धन्यवाद. या ठिकाणी बुवानी बरोबर चांगला एक सांगितलं. परंतु या भजनाच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगतो की या ठिकाणी महिला वर्ग बसलाय मुली सुद्धा बसल्यात की तुम्हाला या ठिकाणी मुली पण बसल्यात आणि आपण प्रत्येकाच्या घरी एक दिवस लग्न करून जाणार असतो. पण आमच्या भजनाच्या माध्यमातून आम्ही काय तुम्हाला दिलं पाहिजे की तुम्हाला जर भांडी घासता येत नसेल अजिबात घासू नको. तुम्हाला कपडे धुता येत नसतील अजिबात धुवू नका. तुम्हाला जर जेवण करता येत नसेल करू नका. भांडी घासा एका बरोबर. तुम्हाला जेवण करता नसेल करू नका. भांडी घासता घासू नका. कपडे धुतात धुवू नका. पण समाजात आपल्या आई वडिलांची मान शर्मेने खाली जाईल असं कृत्य मात्र तुम्ही करू नका. एवढंच माझ्या भाषणाच्या माध्यमातून मी सांगेन. ते 50 सेकंद 50 चला या ठिकाणी तोडी विष केला
या ठिकाणी सन्माननीय मोहन मिस्त्री यांच्याकडून अपवाद वादकडे तबला वादक त्यांच्यासाठी प्रत्येकी 100 रुपयाचा वाज केला. धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारचा आणि त्याला लाख धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग ज्याच्यात भगवंताचं रूप दिसलं पाहिजे या ठिकाणी सादर करतो. आमच्याकडे डाक्टर याचा किती दोन कोण तुला तुला बरोबर गावलं उगाचच्या माणसा गाण्यात मी मला माहित आहे. सुंदर तेरा सुंदर तेरा विटेवरी सुंदर तेरा Para
गोंच्या गोंची आठवण करून दिल्याबद्दल बापरे एवढा काही विषय नाही. सन्माननीय राजेंद्र पांड्या यांच्याकडून हे बहुमूल्य असे 100 रुपयाचं पुरस्कार धन्यवाद मंडळाकडून स्वीकार करण्यात आला. लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे निघालो घेऊन दत्ताची पालकी प्रणिता मिस्त्री यांच्याकडनं हे 100 रुपयाचं पुरस्कार नक्कीच गजरामध्ये प्रयत्न करूया. ओंकावर वेळ पाय झाला पाहिजे. त्याकडे सन्माननीय प्रकाश मिस्त्री यांच्याकडून आपले दोन्ही वास्की यांच्यासाठी हे प्रत्येक